तुम्हाला लक्षात आलं. अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्प तर सादर करणारच आहे, परंतु सन्माननीय भास्कररावांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलाय. मी देखील कालपासून पेपरला किंवा टीव्हीला काही बघतो. अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं निगेटिव्ह त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह असं निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी पण आज राज्याचा 10व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. त्याच्यावर अध्यक्ष महोदय, मलाही ह्या गोष्टीचा थोडा बहुत अनुभव आहे. जनतेचा पाठिंबा होता, सभागृहाचा पाठिंबा होता, म्हणूनच मी ते करू शकलो, हे मी कदापि विसरू शकत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची चर्चा करणं आणि ते आधीच करणं आणि काहीतरी लोकांच्या मध्ये फेक नरेटिव्ह निर्माण करणं हे कुठेतरी अध्यक्ष महोदय थांबलं पाहिजे. याची नोंद आपण देखील त्या ठिकाणी घेतली पाहिजे, अशी मी सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो आहे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. बोला कुंडली वरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अध्यक्ष महोदय, श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.